गोलंदाजीची सुरुवात करतील पवन राजपूत महाकाल वॉरियर्स जामनेर संघाकडून. ओरबे चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. पहिली धाव वेगवान घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट फुलटो चेंडू चांगला फटका चौकार गॅपला भेटलेला आहे. शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा फटका खेळलेला आहे. स्टायलिश शॉटने यशवंत शिंदे आपलं खातं उघडतोय. ज्याप्रमाणे सुईमध्ये धागा ओला जातो त्या पद्धतीने या ठिकाणी गॅप मिळवलेला आहे. जबरदस्त फटका यशवंत शिंदे. आणि आता कुठेतरी कॉन्फिडन्स आत्मविश्वास आलेला असेल यशवंत शिंदे. पुन्हा एकदा स्ट्राईकला असतील. लीलाधर खडके यांच्या फुलटॉस चेंडूवर दर्जेदार चौकार लगावलेला होता. आता मात्र ऑफसाईडला एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आत. इम्प्रोव्हायझेशन टॉप एज होता असं वाटतंय. आणि बघा असाच बेजबाबदार फटका खेळून सागर चौधरी पहिल्या षटकात तंबूत परतलेले होते. फुलटा चेंडू ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट चांगला फटका. चेतन भोई मॅन फ्रॉम कासोदा या चेंडूला अडवत आहेत. फटका चांगला होता यावेळेस. टायमिंग सुद्धा चांगलं होतं परंतु प्लेसमेंट कुठेतरी चुकलेलं आहे. गॅप भेदू शकलेले नाहीयेत. दुसरं षटक संपलेलं आहे. 11 धावा 2 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत आरिफ आणि सागर चौधरी. पहिल्या षटकात पवन राजपूत यांनी या दोन्ही खेळाडूंना तंबूत परतवलेलं आहे. आणि कुठेतरी दोन्ही फलंदाजांना बेजबाबदार फटकेबाजीचा या ठिकाणी खामियाजा ज्याला आपण म्हणतो भूदंड सहन करावा लागलेला आहे. गोलंदाजीला आलेले आहेत कृष्णा राठोड यांना इतक्या लवकर का आणलेलं आहे तर टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज गेलेत. अजून जर 1-2 विकेट जर मिळाल्या तर मात्र दबाव आता पुष्पाईवर येऊ शकतो. म्हणून विकेट्स घेण्यासाठी आता कृष्णाला पाचारण करण्यात आलेलं आहे. चांगला चेंडू डॉट बॉल. विशाल खडके अलॉंग द कार्पेट चांगला फटका. 1 धाव. चला ओव्हरस्टेप आहे किंवा नाही हे चेक केलं जाणार आहे. चला साईड स्क्रीन जवळ जे 2 लोक बसलेले खुर्च्या टाकून त्यांनी उठून घ्यायचे प्लीज. धन्यवाद. मंडळ आभारी आहे.
2 गडी बाद. 2 टॉप ऑर्डरचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले आणि कुठेतरी आता दबाव दिसतोय पुष्पाई कन्स्ट्रक्शन या संघावर. या षटकात कृष्णा राठोड यांनी 4 धावा दिलेल्या आहेत, किफायती मारा केलेला आहे. आणि आता गोलंदाजीसाठी अनुभवी पवन राजपूत आणि पवन राजपूत यांचा सामना करतील यशवंत शिंदे. यशवंत शिंदे यांच्यानंतर अजून शोएब खान यावल बाकी आहेत. आणि यशवंत शिंदे आणि शोएब खान यावल यांना जर लय सापडली तर ते अतिशय विध्वंसक फलंदाज म्हणून ओळखले जातात. शोएब खान यावल याच्या नावावर तर एका क्रिकेट सीझनमध्ये सर्वात जास्त शतक ठोकण्याचा विक्रम आहे. 5 शतकं त्याने एकाच सीझनमध्ये ठोकलेली आहेत. अलॉंग द कार्पेट चांगला फटका, जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू भूषण चित्ते यांच्याकडे झेपावलेला आहे. 1 धाव मिळते. भूषण चित्ते यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव आणि धावसंख्या 16 धावा, 16. द लॉस ऑफ 2. खाली राहिलेला चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगकडे चेंडू अडवला गेलेला आहे. फुल टॉस चेंडू आणि आरटी स्पोर्टच्या होर्डिंगच्या वरतून षटकार. या षटकाराचे प्रायोजक श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. चला, या स्पर्धेच्या आयोजनासाठी विक्रांत पाटील अर्थात आपले सर्वांचे लाडके विक्की राजे यांनी चांगली कॉमेंट्स केलेली आहे. आयोजन त्यांना आवडलेलं आहे, समालोचन सुद्धा आवडलेलं आहे. आडव्या बॅटने चांगला फटका आणि चौकार, 1 बाउन्स चौकार. चला, राज राजपूत सुद्धा कुसुंब्यावरून जोडले गेलेले. मित्रांनो, थोडीशी तांत्रिक अडचण आहे, त्यामुळे सामने थोडेसे लेट सुरू आहेत. लाईटची प्रॉब्लेम होती आणि आमच्या लाईट्समनने युद्ध पातळीवर प्रयत्न करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. बॅटची कड घेतलेली आहे, चेंडू हवेत आणि झेल टिपला गेलेला आहे. कृष्णा राठोड यांनी झेल टिपलेला आहे. विशाल खडके कॉट कृष्णा बोल्ड. पवन राजपूत यांनी वैयक्तिक 3रा फलंदाज तंबूत पाठवलेला आहे. पुष्पाई कन्स्ट्रक्शनचे जे 3 फलंदाज तंबूत परतलेले आहेत, 3ही फलंदाजांना पवन राजपूत यांनी बाद केलेलं आहे. आणि आता मैदानात दाखल होतोय आशिष विश्वकर्मा. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये रोख जे आपल्याला प्रायोजित केलेलं आहे विशाल भाऊ आहिरे यांनी. तर विशाल भाऊ आहिरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विशाल भाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. लीलाधर खडके गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र चांगला संपर्क. श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर, सोन्या अर्थात यशवंत शिंदे. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. भूषण चित्ते लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवत आहेत. दरम्यान एक धाव. यस यस नो नो करत एक धाव पूर्ण केलेली आहे. आणि यावेळेस जर डायरेक्ट हिट जर असती तर मात्र पाच षटकांची समाप्ती. पुष्पाई कन्स्ट्रक्शन या संघाची धावसंख्या 41. 3 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत सागर चौधरी, आरिफ आणि विशाल खडके. 42 मिनिटाचा वेळ मित्रांनो. आपला डाव 42 मिनिटाच्या आत संपायला हवा. जळगाव एकता चषक पहिलं पर्व. गौरव भाऊ गायकवाड या स्पर्धेचे चषकांचे प्रायोजक आहेत. तर गौरव गायकवाड आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. भूषण चित्ते गोलंदाजीला आलेले आहेत आणि आता भूषण चित्ते यांचा सामना करतील आशिष बिहारी अर्थात आशिष विश्वकर्मा. उलटा चेंडू आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न होता. असे झेल टिपले जात नाही. असे झेल हातात चिटकून जातात, बसून जातात. ऑफ स्टंपच्या बाहेर
वाईडचा इशारा, अवांतर धाव. ओ, या ठिकाणी एक संधी होती. कौशिकी भारत गॅसचे सौरभजी चौबे आणि हर्षिल भारत गॅसचे हेमंत भाऊ चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल की आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचंय. फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषा पार. गोळीच्या वेगात हा चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे. या संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी चषक प्रायोजित केलेले आहेत आपण मुख्य मंचाच्या समोर बघू शकतात. हे चकाकणारे चषक ज्यांच्यासाठी जबरदस्त फटका बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय, मिळतोय षटकार. या षटकाराचे प्रायोजक श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. या संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी चषक प्रायोजित केलेले आहेत, चकाकणाऱ्या या ट्रॉफीत ज्यांच्यासाठी हे रणकंदन सुरू आहे, हा महासंग्राम सुरू आहे, त्या चषकांचे प्रायोजक गौरवभाऊ गायकवाड आणि ईश्वरभाऊ आहिरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटका फसलाय, चेंडू हवेत, नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चांगलं बॅकअप. सहा षटकांची समाप्ती, 55 धावा, 3 गडी बाद. खोदून काढण्याचा प्रयत्न आणि झेल सुटलेला आहे. माझ्या मते भूषण यांना गरज नव्हती. हा जो झेल होता हा लॉंग ऑफच्या खेळाडूचा होता. बॅटची कळ आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. दोन्ही फलंदाजांना लगोपाठच्या 2 चेंडूंवर जीवनदान मिळालेलं आहे आणि हे जीवनदान महागात पडू शकतं. लगोपाठच्या 2 चेंडूवर 2 जीवनदान मिळालेले आहेत यशवंत शिंदे यांना. विक्रम भाऊ रंधे ब्लू डायमंड संघाचे संचालक, आपण मुख्य मंचाची शोभा वाढवायची आहे. जळगाव एकता चषक क्रिकेट स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1,00,000 रुपये रोख आणि या पारितोषिकाचे आमचे प्रायोजक आहेत विशाल भाऊ आहिरे. तर विशाल भाऊ आहिरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर विशाल भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
आणि आपल्याला विनंती असेल विशाल भाऊ की आपण मुख्य मंचाची शोभा वाढवायची. विशाल भाऊ अहिरे या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1,00,000 रुपये रोख आणि हे पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे विशाल भाऊ अहिरे यांनी. आणि विशाल भाऊ अहिरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विशाल भाऊंना विनंती असेल की मुख्य मंचाची शोभा आपण वाढवायची आहे. दरम्यान यशवंत शिंदे यांना जे जीवनदान मिळालेले ते आता कुठेतरी महाकाल संघाला महागात पडताना दिसतंय. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट मिसफिल्ड आणि हा चौकार. कुठेतरी दबाव दिसतोय महाकाल वॉरियर संघाच्या खेळाडूंवर. झेल सुटतायत, मिसफिल्ड होत आहेत. धावसंख्या 73 धावा. आकाश पाटील यांचं बालपण नाशिकला गेलेलं आहे. नाशिकला सुद्धा ते दर्जेदार क्रिकेट खेळलेले आहेत आणि आता मात्र जळगावमध्ये या स्पर्धेत खेळताना मूळचे पाचोऱ्याचे रहिवासी आकाश इम्प्रोव्हायझेशन आणि गॅप मिळालेला आहे का तर नाही. चांगलं क्षेत्ररक्षण चेतन भोई यांचं. या स्पर्धेचे चषकांचे प्रायोजक गौरवभाऊ गायकवाड आणि ईश्वरभाऊ अहिरे. टॉस का बॉस सुमा विंडोज अँड रेलिंग श्री त्रिशाल मोहन सोनोने. या स्पर्धेचे षटकारांचे प्रायोजक अमोल भाऊ जाधव श्री किचन ट्रॉली. षटक संपलेलं आहे. 7 षटकांची समाप्ती, 74 धावा, 3 गडी बाद. आणि बाद होणारे फलंदाज आहेत सागर चौधरी, आरिफ आणि विशाल खडके. आणि अजूनही शोएब खान आलेले नाहीयेत. या स्पर्धेतील बॉलचे प्रायोजक सचिन भाऊ भामरे. बॅटिंग एंडचे प्रायोजक यावेळेस मात्र ऑन द टॉप फ्लिप आसमानी षटकार टोलवला यशवंत शिंदे यांनी. या षटकाराचे प्रायोजक श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. PWD चे निलेश भाऊ पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचाची शोभा वाढवायची. फटका फसलाय, चेंडू हवेत, एक संधी आणि झेल टिपलेला आहे. हर्षल राजपूत यांनी झेल टिपलेला आहे आणि ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल. तर जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे अर्थात श्री सुरेश दामू भोळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जळगाव एकता चषक आणि लंका क्रिकेट क्लब तर्फे जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटिंग एंडचे प्रायोजक रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. कौशिकी भारत गॅसचे सौरभ भाऊ चौबे आणि हर्षिल भारत गॅसचे हेमंत भाऊ चौधरी या स्पर्धेचे बॉलिंग एंडचे प्रायोजक.
जोशबाव वॉरियर्स पाळधी या संघाचे टीम ओनर मानकरी दादा आपल्यासोबत उपस्थित झालेत, तर त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचाची शोभा वाढवायची. नो बॉलचा इशारा आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर पंचांचा पंखा फिरलेला आहे. उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इनसाइड आउट, चांगला फटका, वन बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता वाढतीये 86 धावा. या स्पर्धेसाठी विशाल भाऊ अहिरे, आशिष भाऊ सपकाळे आणि सन्माननीय सतीश भाऊ गायकवाड यांचं अनमोल सहकार्य लाभतंय. ओव्हरपिच चेंडू आणि लॉफ्ट केलेला आहे. आशिष विश्वकर्माच्या बॅट मधून घाणाघाती फटका, साइड स्क्रीनच्या वरतून षटकार. जबरदस्त फटकेबाजी. कृष्णा राठोड ऑल इंडिया आयकॉन म्हणून या संघात दाखल झालेले. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि जळगाव जिल्ह्याचा आयकॉन म्हणून आहेत भोला अर्थात रवी राजपूत. जामनेरचा सुपरस्टार खेळाडू रवी राजपूत. कासोद्याच्या चेतन भोईवर सुद्धा नजर असतील. जोरात बॅट फिरवलेली आहे, संपर्क मात्र झालेला नाहीये. निहाल मलिक यांच्यावर सुद्धा नजर असतील, सध्या संघर्ष करतायत. ओहो हो, चांगला फटका, जमिनीला चिरत हा चेंडू लॉंग ऑफ कडे गेलेला आहे. एक वेगवान धाव पूर्ण केलेली आहे. आठवं षटक संपलेलं आहे. 93 धावा, 3 गडी बाद आणि अजूनही शोएब खान यावल मात्र मैदानात दाखल झालेले नाहीयेत. आठ षटकांची समाप्ती, 93 धावा, 3 गडी बाद, 93 आफ्टर 8, लॉस ऑफ 3. बाद होणारे फलंदाज आहेत सागर चौधरी, ज्यांनी बेजबाबदार फटका खेळलेला होता. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याच्या नादात ते तंबूत परतलेले होते. त्यानंतर आरिफ आणि मग विशाल खडके हे 3 फलंदाज तंबूत परतलेले. आणि आता आशिष विश्वकर्मा आणि यशवंत शिंदे चांगली फलंदाजी करतायत, चांगली भागीदारी करतायत. भूषण चित्ते यांच्या चेंडूवर चांगला फटका आणि जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे अर्थात श्री सुरेश दामू भोळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी जळगाव एकता चषक आणि लंका क्रिकेट क्लब यांच्या वतीने जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि मामासाहेबांना विनंती करतो की आपण मुख्य मंचाची शोभा वाढवायची आहे. राजू मामा भोळे जळगाव नगरीचे लाडके आमदार. रोहित तलरेजा आरटी द ब्रँड मैदानात दाखल झालेले. रोहित दादा आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेत 4थं पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे रोहित तलरेजा आरटी स्पोर्ट्स यांनी. भूषण चित्ते आडव्या बॅटने मोठा प्रहार, चेंडू शंभर धावा पूर्ण. चौथ्या गड्यासाठी 74 धावांची जबरदस्त भागीदारी केलेली आहे. फटका फसलाय, यावेळेस मात्र परतावा लागेल. ओ 4 वेळा जीवनदान मिळालेले आहेत यशवंत शिंदेला. एक वेळा नो बॉल होता. आज आपण बघितलं असेल विशाल शिरसाट यांना सुद्धा जवळपास 5 जीवनदान मिळालेले होते आणि त्यांनी 83 धावा कुठून काढलेल्या होत्या. गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केलेली होती.
जळगाव नगरीचे लाडके आमदार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय राजू मामा भोळे, जळगाव नगरीचे लाडके आमदार. चला, पुढे जर पिच झाला असेल तर वाईटचा इशारा आलेला आहे. आणि चेंडू जातोय सीमा पार, लॉंगॉनच्या सीमारेषे बाहेर या चेंडूला टोलवलेला आहे. आशिष विश्वकर्माच्या बॅटमधून आलेला आहे हा षटकार. राज मोबाईल अँड रिपेअर्सचे संचालक राज मंधान यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मुख्य मंचावर जायचे. राज मंधान, राज मोबाईल या संघाचे संचालक राज मंधान, आपल्याला विनंती की आपण मुख्य मंचावर जायचे. जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे फटका फसलाय. आता मात्र परतावं लागेल. आकाश पाटील मॅन फ्रॉम पाचोरा यांनी चांगला झेल टिपलेला आहे. डॉक्टर सनी, आपल्याला विनंती की आपण मुख्य मंचावर जायचंय. डॉक्टर सनी, डॉक्टर फिरोज शेख, आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मंचावर जायचंय. डॉक्टर फिरोज, चला. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाचे प्रतिनिधी राहुल कदम यांना विनंती आहे की आपण मंचावर जायचंय. राहुल कदम, 9 षटकांची समाप्ती, 110 धावा, 4 गडी बाद. चला, शेवटचे 6 चेंडू या डावातले, त्यानंतर आपण आपला मुख्य कार्यक्रम सुरू करणार आहोत स्वागत समारंभाचा. फुल टॉस चेंडू अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनच्या दिशेने जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू जातोय. हर्षल राजपूत मॅन फ्रॉम चाळीसगाव या चेंडूला अडवत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. 1 अवांतर धाव, पंचांचे हात जमिनीला समांतर, अर्थात 1 धाव अवांतर. धावसंख्या 112. 5 चेंडू बाकी. शोएब खान यावल, जबरदस्त फॅन फॉलोइंग असलेला हा खेळाडू मैदानात दाखल झालेला आहे. पुष्पाई कन्स्ट्रक्शन संघाचा कर्णधार. चांगला फटका, गॅप मध्ये चौकार, आणि आपल्या मुख्य व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मानवंदना देणारा हा चौकार टोलवलेला आहे शोएब खान यावल यांनी. चला, सर्वात अगोदर जळगाव नगरीचे सन्माननीय लाडके आमदार राजू मामा भोळे यांचं आपण स्वागत करूया. तर मी विनंती करतो आशिष भाऊ, सतीश भाऊ आणि विशाल भाऊ यांना आणि विक्रम रंधे यांना की आपण, गौरव गायकवाड, आपण सुद्धा कृपया पार्टीला जॉईन करायचंय. यावेळेस सरळ बॅटने मोठा फटका, चेंडू सरळ साइड स्क्रीनवर. जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे आपलं या ठिकाणी स्वागत स्वीकारणार आहेत जळगाव एकता चषक आयोजन समितीतर्फे. चला, टेनिस बॉल क्रिकेटचा नियम आपल्याला माहिती असेल. चेंडू फुटलेला आढळलेला आहे, षटकार कॅन्सल होईल, हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. आता नवीन बॉल मिळेल. आजच्या दिवशी चेंडू केव्हाही फुटो, बॉल नवीनच मिळेल. चला, तत्पूर्वी राजू मामा भोळे यांनी आयोजन समितीतर्फे आपलं स्वागत स्वीकारलेलं आहे.
विशाल भाऊ अहिरे ज्यांनी या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे 1,00,000 रुपये रोख. तर विशाल भाऊ अहिरे यांचं स्वागत करतील आरटी द ब्रँड रोहित तलरेजा. विशाल भाऊ अहिरे आपलं स्वागत या ठिकाणी स्वीकारताना रोहित तलरेजा यांच्या हस्ते. चला, धन्यवाद विशाल भाऊ, धन्यवाद रोहित. त्यानंतर सतीश भाऊ गायकवाड यांना विनंती असेल की आपण आपलं स्वागत, आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेच्या आयोजन समितीचे सचिन भाऊ सपकाळे आपल्याला विनंती की आपण सतीश दादांचं स्वागत करायचंय, त्यांचा सत्कार करायचा आहे. सतीश दादा गायकवाड. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. आशिष भाऊ सपकाळे हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी नितीन सपकाळे यांना विनंती करतो की आपण आशिष भाऊंचं स्वागत करायचंय, त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि आज नितीन भाऊ आपला वाढदिवस सुद्धा साजरा करताय, तर नितीन भाऊ आपल्याला वाढदिवसाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. जळगाव जिल्हा पोलीस दलातील हा अतिशय उत्कृष्ट खेळाडू नितीन सपकाळे. आशिष भाऊ सपकाळे यांचं स्वागत केलेलं आहे. पुन्हा एकदा मुख्य मंचाला मानवंदना देणारा हा षटकार. विक्रम रंधे यांनी सुद्धा आपलं स्वागत स्वीकारायचंय. ब्लू डायमंड संघाचे विक्रम रंधे. भगवान भालेराव यांना विनंती असेल की आपण विक्रम भाऊंचं स्वागत करायचंय. जोशाबा वॉरियर्स पाळधी. दरम्यान चेंड उंच आणि चांगला झेल परतावा लागेल. शोएब खान, कर्णधार पुष्पाई कन्स्ट्रक्शन. चला, जोशाबा वॉरियर संघाचे टीम ओनर मानकरी दादा अर्थात अरविंद मानकरी यांना विनंती की आपण आपलं स्वागत स्वीकारायचंय. नज्जू शेख यांना विनंती असेल की आपण अरविंद मानकरी, जोशाबा वॉरियर्स या संघाचे संचालक, त्यांचं स्वागत करायचंय. मणियार क्लिनिक अँड हिजामा सेंटरचे डॉक्टर फिरोज शेख यांना विनंती की आपण आपलं स्वागत स्वीकारायचंय. मी विनंती करतो अर्शद खान यांना विनंती की आपण डॉक्टर फिरोज यांचं स्वागत करायचंय. दरम्यान दीपक भाऊ सूर्यवंशी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल दीपक दादा की आपण मुख्य मंचाची शोभा वाढवायची. भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण मुख्य मंचाची शोभा वाढवायची. टॉस का बॉसचे प्रायोजक सुमा विंडोज अँड रिलिंगचे संचालक श्री तुषाल मोहन सोनोने यांचं स्वागत करतील सागर बांगर. चला, निर्धारित 10 षटकांमध्ये पुष्पाई कन्स्ट्रक्शन या संघाने 122 धावा केलेल्या आहेत. 5 गडी बाद 122 धावा. आणि महाकाल वॉरियर जामनेर या संघाला जर हा सामना, सुभाष जाधव यांना विनंती की आपण हेमंत पाटील यांचं, हेमंत भाऊ चौधरी यांचं स्वागत करायचंय. हेमंत भाऊ चौधरी. सौरभ भाऊ चौबे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. चला, सौरभ भाऊ चौबे यांचं सुद्धा स्वागत कर्तव्य. मी विनंती करतो विश्वनाथ वाघ यांना की आपण यांचं स्वागत करायचंय. सौरभ चौबे आपल्यासोबत उपस्थित नाहीये, परंतु शब्द सुमनांनी आम्ही त्यांचं. दरम्यान राज मोबाईल रिपेअर चे संचालक राज मंधान यांचं आपण स्वागत करूया. विश्वनाथ वाघ
यांना विनंती की आपण त्यांचं स्वागत करायचंय. राज मोबाईलचे संचालक राज मंधान आपलं स्वागत स्वीकारतील. विश्वनाथ वाघ जळगाव भारतीय जनता पक्ष महानगर अध्यक्ष दीपकजी सूर्यवंशी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्यासोबत आहेत राहुल दादा वाघ. राहुल दादा आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. नरेश भाऊ कोल्हे यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. सचिन सपकाळे आपल्याला विनंती की आपण त्यांचं स्वागत करायचंय. नरेश कोल्हे आपण आपलं स्वागत स्वीकारायचंय. जळगाव भारतीय जनता पक्ष महानगर अध्यक्ष मी सतीश भाऊ गायकवाड यांना विनंती करतो की आपण दीपकजी सूर्यवंशी यांचं स्वागत करायचंय. सतीश भाऊ गायकवाड स्वागत करतील दीपकजी सूर्यवंशी यांचं. राहुल कदम हे प्रतिनिधी आहेत शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तर राहुल कदम यांचं स्वागत करतील रोहित तलरेजा. राहुल कदम हे शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाचे प्रतिनिधी आहेत. संघ प्रतिनिधी RT रोहित तलरेजा त्यांचं स्वागत करताना जिल्हा उपाध्यक्ष राहुल भाऊ वाघ यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. मी विनंती करतो नज्जू शेख यांना की त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. राहुल दादा वाघ भैयाभाऊ चंदन हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. सचिन सपकाळे यांना विनंती की आपण त्यांचं स्वागत करायचंय. भैयाभाऊ चंदन भैयाभाऊ सोनोने यांचं स्वागत संजीव शिरसाठ हे करतील. भैयाभाऊ चंदन चला सचिन सपकाळे आपण भैयाभाऊ चंदन यांचं स्वागत करायचंय. भैयाभाऊ चंदन गौरव भाऊ गायकवाड आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत रोहित निकम हे करतील. गौरव भाऊ गायकवाड गौरव भाऊ गायकवाड युवा आहेत आणि आपल्या चषकांचे प्रायोजक आहेत. ईश्वर भाऊ आहिरे हे सुद्धा चषकांचे प्रायोजक आहेत. मी भगवान भालेराव यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचंय. सचिन सरकटे सर हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. संजय शिरसाट आपल्याला विनंती असेल की सचिन सरकटे यांचं आपण स्वागत करायचंय. राजूभाऊ डोंगरे आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. नज्जू शेख आपल्याला विनंती की आपण त्यांचं स्वागत करायचंय. शब्बीर पटेल यांचं स्वागत करतील अर्शद खान. चला सामना पुढे सुरू करायचा आहे. चला आणि जे मान्यवर नजर चुकीने राहिले असतील त्यांचं शब्द सुमनांनी जळगाव एकता चषक आयोजन समिती स्वागत करीत आहेत. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. मी सन्माननीय राजूमामा भोळे. चला राजूमामांनी थोडंसं वेळेची व्यस्तता आहे त्यामुळे
राजू मामांनी जो आम्हाला वेळ दिलेला आहे, सर्व मंचावरील मान्यवरांनी आम्हाला जो वेळ दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आपण दिलेलं जे सहकार्य आहे ते आमच्या कायम लक्षात राहील, आमच्या स्मरणात राहील. चला, सर्व मान्यवरांचं मनापासून आभार, वेलकम. चला तर दुसऱ्या डावाला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. महाकाल वॉरियर्स सनी डांगी यांच्या संघाकडून सलामीवीर म्हणून मैदानात दाखल होत आहेत हर्षवर्धन चौधरी द मॅन फ्रॉम धानोरा आणि हर्षल राजपूत द मॅन फ्रॉम चाळीसगाव. डॉक्टर सनीभाई सरताळे महाकाल वॉरियर्स या संघाचे संचालक आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न बघा. पहिला चेंडू आहे, आपण बघितलं असेल पहिल्या डावात सागर चौधरी यांनी सुद्धा असाच आत्मघाती फटका खेळलेला होता आणि तो त्यांना महागात पडलेला होता. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर हा काय प्रकारे समजायला मार्ग नाहीये. पुल करण्याचा प्रयत्न होता, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय आणि शिवतीर्थ मैदानाची आउटफील्ड म्हटलं म्हणजे सर्वात वेगवान आउटफील्ड. चला, चौकार आलेला आहे, चौकाराने खातं उघडलेलं आहे. चांगला चेंडू, डॉट बॉल. चला, मनीष सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनीष दादा, खूप खूप स्वागत. आज दिवसभर अजय टोनपे यांनी जबरदस्त मेहनत घेतलेली आहे. लाईव्ह व्हिजन क्वालिटी विथ क्लॅरिटी या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण बघू शकतात. आसिफ तडवी आणि अमित तडवी हे आमचे कॅमेरामन आणि अल्ट्रा प्रो कॅमेरामन सत्यम पाटील मॅन फ्रॉम खेडी या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण करत आहेत. आणि या संपूर्ण स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी बजावत आहेत योगेश भाकरे सर, अविनाश बंगाळ सर, विनायक जोशी सर मॅन फ्रॉम ठाणे कळवा, आणि नाशिक का आशिक मयूर सोनवणे सर, आणि ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर म्हणून भूमिका बजावत आहेत मयूर पाटील युवा खेळाडू आणि व्ही पद्माकर पाटील क्रिकेट समालोचक जळगाव. सर्वांचं जळगावच्या शिवतीर्थ मैदानावरून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि हा जो आवाज आपल्यापर्यंत येतोय त्यासाठी आम्हाला कारणीभूत ठरतायत ते मनुदेवी साऊंड सर्व्हिसेस. धन्यवाद मनुदेवी साऊंड सर्व्हिसेस. राहुल कदम जर मैदानात असतील तर समालोचन कक्षाकडे यायचंय. राहुल कदम.
अर्शद मयूर खान हे सुद्धा मैदानात उपस्थित. वेलकम. शेरा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आपल्यासोबत उपस्थित आहेत. शेरा शेख आपलं सुद्धा स्वागत. चला पहिलं षटक संपलेलं आहे. 5 धावा. दिशाहीन चेंडू. नो बॉलचा इशारा. अबोध वेस्ट हाईटचा हा नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा फिरलाय तर उघडा डोळ. यशवंत शिंदे यांचा सामना करतील हर्षवर्धन चौधरी, मॅन फ्रॉम धानोरा. बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढलेला आहे. 1 बाउन्स चौकार. राज राजपूत आपलं खूप खूप धन्यवाद. चला पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळूया. फटका उंच आणि उंच उंच. जीडी ब्रदर्स मेहरून विरुद्ध मनियार क्लिनिक अँड हिजामा सेंटर. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. विशाल भाऊ अहिरे आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीचे प्रायोजक सुमा विंडोज अँड रेलिंग. श्री तृषाल मोहन सोनोने. दरम्यान चांगला फटका. एकवीस धावा झालेल्या आहेत. या षटकात 16 धावा देत यशवंत शिंदे महागडा ठरलेला आहे. तीन चेंडू झालेले आहेत आणि महागडा ठरतोय यशवंत शिंदे. डॉक्टर अलीम, मणिहार क्लिनिकचे सर्वे सर्वा. ब्रदर्स में सुमा विंडोज अँड रेलिंग या स्पर्धेची टॉस का बॉसचे प्रायोजक. नाणेफेक होताना हेडचा कॉल आलेला आहे जीडी ब्रदर्स संघाकडून. जीडी ब्रदर्स संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. विशाल भाऊ आपलं खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. दरम्यान षटकार.
शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेग सी मारेच्या बाहेर चौकार. आतापर्यंतच या सामन्यातलं सर्वात महागडं षटक 26 धावा खर्च केलेल्या आहेत यशवंत शिंदे यांनी. आणि आता कुठेतरी रनांवर हर्षवर्धन चौधरी जबरदस्त फलंदाजी करतोय. मिलिंद भाऊ सोनोने यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. समाजसेवक मिलिंद भाऊ सोनोने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चला पुढच्या सामन्याचा स्क्वॉड ऍड करायचा आहे. मणियार क्लिनिक आपला स्क्वॉड ऍड करायचा आहे. दोन षटकांची समाप्ती 31 धावा. गोलंदाजी मार्कवर डॉक्टर चेतन महाजन यांच्या चेंडूला आडव्या बॅटने टोलवलेलं काउस कॉर्नरकडे चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. हर्षल राजपूत स्ट्राईक रोटेट करतोय आणि आता स्ट्राईकला आलेले आहेत हर्षवर्धन चौधरी द मॅन फ्रॉम धानोरा. वेळेचं भान ठेवायचंय. पुष्पाई कन्स्ट्रक्शन फुल फर्निचर या दमदार षटकाराचे प्रायोजक. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. चेंडू सापडलेला आहे. फुलटॉस चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेवर चेंडूला अडवलं गेलेलं आहे. नो बॉलचा इशारा. फ्री हिट असेल.
षटकार आलेला आहे. हर्षल राजपूतच्या बॅटमधून षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. लॉंग ऑफच्या क्षेत्रात एक धाव. अनिकेत बामंडे द मॅन फ्रॉम बुलढाणा, द व्हॉइस ऑफ बुलढाणा आपल्यासोबत उपस्थित झालेले. सध्या टीचर्स प्रीमियर लीग सुरू आहे आणि टीचर्स प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी खास बुलढाण्यावरून आमंत्रित आहेत अनिकेत बामंडे. आणि अनिकेत कुठेतरी धावांवर आता अंकुश लगवावा लागेल. या षटकाराच्या मदतीने आता महाकाल वॉरियर्स संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 54 धावा. चला तर आपल्यासोबत आता उपस्थित आहेत निलेश चव्हाण. पुढचं समालोचन आपण निलेश चव्हाण यांच्या आवाजात ऐकणार आहोत. तर पुढचा आवाज असेल निलेश चव्हाण यांचा. तर या ठिकाणी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा बिनगडी बाद. तर गोलंदाजी करता आरिफ शेख आलेले आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा. तर जिंकण्याकरता 42 चेंडूमध्ये 69 धावांची आवश्यकता आहे. उंच गेलेला चेंडू आणि हा चेंडू हवेत आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. जीवनदान हर्षवर्धन यांना या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे. बॅटची कडनी चौकार. या ठिकाणी आमचे स्टायलिश मॅन फ्रॉम नाशिकचे आशिक मयूर सोनोने. षटकार हर्षल याने लावलेला हा षटकार असेल.
महाकाल वॉरियर या संघाला जिंकण्याकरता 39 चेंडूमध्ये 58ची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीला शेख आरिफ आलेले आहे आणि त्यांचा सामना करतील हर्षल सोबत असतील हर्षवर्धन. पुन्हा केला आहे सीमारेषा पार षटकार. जळगाव एकता चषक पर्व पहिले या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. एकाहत्तर धावा, कुठलीही नुकसान नाही महाकाल वॉरियर या संघाला आणि जिंकण्याकरता 38 चेंडूमध्ये 52ची आवश्यकता असेल. पुन्हा लावलेला हा षटकार गणेश यादव यांच्या फलकाच्या वर गेलेला हा चेंडू असेल. षटकार. फटका फसलेला आहे आणि परतावं लागेल हर्षल याला. महाकाल वॉरियर यांचा शिलेदार तंबूमध्ये परतताना दिसतो आहे. सत्याहत्तर धावा, एक गडी बाद. चार षटकाच्या समाप्तीनंतर 77 धावा, एक गडी बाद. जिंकण्याकरता 36 चेंडूमध्ये 46ची आवश्यकता आहे महाकाल वॉरियर या संघाला. तर गोलंदाजीला राज आलेले आहे. मित्रांनो, टॉस का बॉसचं जे होर्डिंग आपण बघत आहात, आता जर डावखुरा फलंदाज आहे त्याच्या काउस कॉर्नरकडे उजव्या त्याचा फलंदाजाला एक्स्ट्रा कव्हरकडे जे होर्डिंग आहे टॉस का बॉसचं, सुमा विंडोज अँड रिलिंग जळगाव एकता चषकचे टॉस का बॉस आहेत श्री तुषार मोहन सोनवणे. यांच्या होर्डिंगला जर कुठल्याही फलंदाजाने षटकारासाठी चेंडू टोलवला तर प्रत्येक षटकाराला 201 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. टॉस का बॉसच्या होर्डिंगला अर्थात श्री तुषार मोहन सोनवणे यांच्या होर्डिंगला जर कुठल्याही फलंदाजाने डायरेक्ट हिट केला षटकारासाठी तर प्रत्येक षटकाराला 201 रुपयाचं रोख पारितोषिक. ओव्हर टू यू मिस्टर निलेश चौहान. उंच गेलेला हा सीमारेषा पार षटकार. महाकाल वॉरियर या संघाला जिंकण्याकरता 35 चेंडूमध्ये 40ची आवश्यकता आहे. 83 धावा झालेल्या आहे. चांगला फटका आणि जातो आहे सीमारेषा पार चौकार.
तर या ठिकाणी आत्ताच एक फलंदाजा करता एक चांगली संधी या ठिकाणी आणि हो उंच गेलेला चेंडू चेंडू हवेत या ठिकाणी हा चौकार असेल. तर बघितलं तर आता गरज आहे मात्र 24 बॉल आणि 13 मात्र धावेंची. 24 बॉल मध्ये करायच्या 13 धावा. समीकरण मात्र आता अगदी सहजतेने ओलांडत असताना पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रवी त्यांच्या सोबतीला आजच्या दिवसातलं अर्धशतक झळकावणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हर्ष अजून बॅटिंग करतोय. निर्धाव या ठिकाणी जर बघितलं तर बिनबाद हर्षवर्धन चौधरीचा डंका मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या काही बॉल्स पर्यंत पाहायला मिळेल. यावेळेला जर बघितलं तर फटका चांगला आहे. ड्राईव्ह करत असताना बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हरला चिरत सीमारेषा पलीकडे. हा चौकार काय फटका होता. ज्या पद्धतीने रवी राजपूतने खेळून काढला. ड्राईव्ह प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट आणि या 4 धावा येत आहेत. 4 धावेच्या मदतीने आता मात्र गरज आहे 23 बॉल आणि 9 धावेंची. या वेळेला उडवलाय या षटकाराने आता मात्र समीकरण येऊन टेपलंय 22 बॉल आणि 3 मात्र धावेंवरती. 22 बॉल आणि करायच्या आहेत मात्र 3 धावा. बॅटिंग बॅटिंग आणि बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या डावात असं वाटलं की एक लक्ष जर बघितलं तर याही वेळेला आकोटप्प्याचा बॉल पुल सक्सेसफुल पॉवरफुल आणि रवी राजपूतने त्याच्या स्वॅग मध्ये हा सामना जिंकवलाय आणि हा विजय आपल्या नावी केलाय. तर या ठिकाणी महाकाल वॉरियर हा संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. हर्षवर्धन चौधरी यांना सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. हर्षवर्धन